मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. सकाळपासून चक्रात बसल्यासारखा दिवस चालला होता. असेंब्लीचे सरते दिवस होते. नवीन निवडणुका तोंडावरती आल्या होत्या. पक्षाचं तिकीट मिळविण्यासाठी अनेक हिकमती गेले 4-5 महिने कराव्या लागत होत्या. डावपेच खेळावे लागले होते. प्यादी पुढे मागे सरकवणं भाग पडलं होतं. आता ते सगळं संपलं होतं. आज काय तो निकाल लागणार होता. सकाळी पेपरमध्ये उमेदवारांच्या नावाविषयीचे अंदाज व्यक्त करण्यात आले होते. त्यात नाव होतं. मन सुखावलं होतं. पण तरीही छाती धडधडत होती. तिकीट मिळालं नाही तर सगळाच अंधार होता. आमदार पाटील सकाळपासून भेटीगाठीमध्ये गुंतले होते. मुख्यमंत्र्यांना त्यांनी 2दा फोन केला होता. मित्रत्वाचे संबंध असलेल्या 1-2 संपादकांकडे ते जाऊन आले होते. सगळ्यांनी आशा दाखवली होती. पण मनाची बेचैन मात्र वाढली होती. दुपारी 12:30 वाजता ते विधानसभेत गेले. उपस्थिती अगदी तुरळक होती. परीक्षा संपल्यावर शाळेला स्वरूप येते तसे विधानसभेला आले होते. काहीतरी जुजबी प्रश्नोत्तरे चालली होती, पण कशातच रस नव्हता. आत बसवलं नाही म्हणून बाहेर येऊन ते व्हरांड्यात उभे राहिले. अंगणामध्ये कोऱ्या करकरीत मोटारींची रांगच्या रांग लागली होती. समोर संपन्न बहुरूपी मुंबई हात जोडून उभी होती. कशातच मन रमत नव्हतं. नेहरू शर्टच्या खिशात हात घालून ते विमनस्क स्थितीमध्ये उभे होते. इतक्यात खांद्यावर जाड राकट हात पडला. पाटलांनी चमकून मागे पाहिले. संभाजीराव उभे होते. हसत होते. संभाजीरावांच्या हसण्यानं पाटलांचं मन सैल झालं. मुख्यमंत्र्यांकडे संभाजीरावांचा घरोबा होता. हाय कमांडमधल्या कित्येकांशी नातं होतं. ते हसत होते. पाटलांचे मन उचंबळले. बातमी सांगतो. संभाजीराव म्हणाले, पेढे काढा. बरचसं कळलं, पण न कळल्यासारखे दाखवून पाटील म्हणाले, कशाबद्दल पेढे? अगदी कानाशी लागत संभाजीरावांनी सांगितलं, तुम्हाला तिकीट द्यायचं नक्की झालं आहे. कालच फायनल यादी झाली. मन हेलावलं. दृष्टीसमोर निवडणुकीच्या वेळेचे मोठमोठे फलक दिसले. जय जयकाराचे आवाज कानात घुमले. हजारांचा जनसमुदाय समोर उभा दिसला. संभाजीरावांचं चाललंच होतं. व्यंकटरावांनी फार प्रयत्न केला. तुमच्याबद्दल त्यांना उभं राहायचं होतं. पण त्यांना जमलं नाही. त्यांनी पाठीवरती थाप मारली. आता होऊन जाऊ द्या चांगली लढत. फत्तेच झाली पाहिजे. संभाजीराव तिथून निघून केव्हा गेले कळलंच नाही. समोर संपन्न मुंबापुरी दिसत होती. तिचे आपण मालक आहोत. मन मागेल तसा तिचा उपभोग घेण्याचा आपला अधिकार आहे. या भावनेनं आमदार पाटलांनी समोरच्या रस्त्याकडं पाहिलं. सकाळपासूनची सगळी विवंचना संपली होती. आता समोर पसरलेली इंद्रपुरी त्यांच्या मालकीची होती. आणखी 5 वर्षे इंद्रपद भोगता येणार होतं. नेहरू शर्टच्या 2 खिशात हात घालून ते मोठ्या आयटीने विधानसभेच्या मुख्य इमारतीत आले. मेंबर लोक गटागटानं बाहेरच्या व्हरांड्यात बसले होते. आगामी निवडणुकीच्या चर्चा चालल्या होत्या. मिनिस्टरने हसावे त्याप्रमाणे त्या घोळक्याकडे त्यांनी तिरकी नजर टाकून हास्य केलं व ते तेथून निसटले. सकाळपासून ते फार श्रमले होते. आमदार निवासात जाऊन स्वस्थ पडून राहण्याची त्यांची इच्छा होती. ते निवासात आले. खोलीतला मोठा पंखा लावला. नेहरू शर्ट उतरवून नुसत्या गंजी फ्रॉकवरती वारं घेत स्वस्त आराम खुर्चीत पडले. मन कुठली चित्र पाहत होतं. 5 वर्षांपूर्वी आपण कुठे होतो, आज कुठे आहोत, अजून 5 वर्षांनी कुठे असू. आमदार पाटलांना आराम खुर्चीतही बसवेना. डाव्या हाताच्या खिडकीपाशी येऊन ते उभे राहिले. बाहेर रस्त्यावर मोटारी पळत होत्या. आकर्षक पोशाख केलेले स्त्री पुरुष लगबगीने इकडे तिकडे जात होते. खालच्या कॅन्टीनमध्ये तयार झालेल्या पदार्थांचा संमिश्र वास हवेत दरवळत होता. त्या सर्वांचंच मिळून एक सुंदर
विलोभनीय चित्र त्यांच्या नजरेपुढे साकार झालं होतं. सुंदर, रसिक, शृंगार निपुण अशा स्त्रीचं रूप जीवनानं घेतलं होतं. डोळे मोडत सलज्ज हसत, लाडे लाडे बोलत जीवन त्यांच्या पुढे उभं होतं. ते बाहेर बघत होते. इतक्यात दार वाजलं. शिपायानं बरीच मोठी डाक टेबलावरती ठेवली. आमदार पाटील खुर्चीवर बसून पत्र चाळायला लागले. 2-3 मोठमोठे सायक्लोस्टाईल केलेले रिपोर्ट्स होते. अर्थ खात्यानं प्रस्तुत केलेले. ते उघडून त्यांनी थोडा वेळ डोळ्यासमोर धरले. कपाळाला आठ्या घालून बाजूला वेळ ठेवून दिले. 2-4 आमंत्रण पत्रिका होत्या. उद्घाटनाच्या, पायाभरणीच्या, बक्षीस समारंभाच्या. त्यावर दृष्टी टाकून त्यांनी ती पत्र बाजूला ठेवली. 1-2 वृत्तपत्रे होतीत. कासेगावाहून कुणीतरी मतदारानं कसली तरी तक्रार केली होती. मोठ्या अक्षरावरून ते ओळखायला येत होतं. आमदार पाटलांनी ते पत्र हातात घेतलं आणि बराच वेळ ते त्या पत्राकडे पाहत राहिले. ज्या अक्षरात पत्ता लिहिला होता ते हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या मोठ्या मुलाचं अक्षर होतं. बायकोने सांगितलेलं त्यानं लिहिलं होतं. आमदार निवासात बसल्या बसल्या त्यांना कासेगावातलं घर दिसायला लागलं. बाहेरची देवडी, पांढरं पागोटं घालून बसलेलं वडील, मागच्या बाजूच्या अंगणात बांधलेली गुरं, मोठी विहीर, तुळशी वृंदावन, मोठं कुंकू लावलेली, डोक्यावरून पदर घेतलेली, ठुसठुशीत अंगाची पार्वती. अवतीभवती मुलं खेळत आहेत. त्यांच्या हसण्या बागडण्याचे आवाज घरभर घुमताहेत. काही वेळ त्या वातावरणाची आठवण करीत आमदार पाटील स्वस्थ बसले. मग मजकुरावरून नजर फिरवली. पाऊस उत्तम झाला होता. यंदा पिके 16 आणे येतील असं वाटतं. मामंजींचा दमा आता बरा आहे. मुलं बाळं खुशाल आहेत. तानी म्हैस परवाच व्यायली. पाटलांच्या डोळ्यांपुढे हिरवं हिरवं शेत उभं राहिलं. मोट चालली होती. राकट आवाजात कुणीतरी बैलाला गाणं म्हणत होतं. धो असा आवाज करून पाणी कोसळत होतं. ज्वारीची पोती आढ्याला टेकली होती. त्यांचं शेतकऱ्याचं रक्त तरारून उठलं. चेहऱ्यावरती हसू फाकलं. पत्र पुढं वाचण्यास सुरुवात केली. बैलपोळा जवळ आलाय. आपण तेव्हा येणं करावं. आम्ही वाट पाहतोय. मिरवणुकीसाठी नव्या झुली करायला हव्यात. छानदार कापड आणि बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांच्या माळा घेऊन याव्यात. मुलांना मुलींना कापडं, चिटा आणावेत. आमदार पाटलांचा चेहरा आता फारच फुलला. गोड पदार्थ जिभेवरती पुन्हा पुन्हा घोळवावा त्याप्रमाणे त्यांनी पत्रातली वाक्य पुन्हा पुन्हा वाचलीत. बैलाच्या झुलीकरिता कापडं आणावेत. अंग रोमांचित झालं. ढोल ताशे वाजलेले ऐकू आले. लालसर रेशमी झुली घालून रंगवलेल्या शिंगाचे ऐटबाज मस्त बैल डोळ्या फोडून माना खालीवर करीत पळायला लागले. मनामध्ये शेतांचा हिरवेपणा मिसळला. मुलामुलींना कापडं चिटा आणावीत. शरीर आणखीनच तापले. बायकोची आठवण झाली. 9 वारी बऱ्हाणपुरी रास्ता आणि धारवाडी खण तिला हवा होता. तिने आणायला सांगितलेला नाही, पण शब्दांचा अर्थ तसा आहे. बराच वेळ पत्र हातात ठेवून ते तसेच बसले. मग फोन खणखणला. थोडा वेळ कळलेच नाही की तो फोन आहे. बैलांच्या गळ्यात घुंगरू आहेत असंच वाटलं. मोटेचा आवाज कान ऐकत होते. फोन पुन्हा किणकिणला. पाटील साहेब आळसटलेल्या अंगानं उठले आणि फोन जवळ गेले. पलीकडून आवाज ऐकू आला. जनानी, झारधार मन काबीज करणारा. डोळ्यापुढची हिरवी शेतं चटकन दडून बसलीत. रेशमी कापडाच्या लाल लाल झुली अंतर्धान पावल्या. शरीरात कसलं तरी नवं चैतन्य आलं. उभं राहण्यात शहरी ऐट आला. खेळकर पुरुष आवाजात ते म्हणाले, हॅलो. पलीकडून प्रेमाबाईंचा आवाज येत होता. मंजूळ कमावलेल्या लाडीक आवाजात त्या म्हणत होत्या, कॉंग्रॅच्युलेशन्स. डोळे विस्फारले गेले. त्यांना कसं कळलं? कशाबद्दल? तुम्हाला तिकीट मिळालं ना? तुम्हाला हो कसं कळलं? पलीकडूनच लाडीक हास्याचा खळखळाट झाला. मला सकाळीच कळलं. माझ्यापासून गुप्त असं काही राहत नाही. पुन्हा लढीवाळ हास्य. आणि हे तुम्हाला न आम्हाला हे काय चालवलंय? आमदार पाटील गमतीने हसले. सुगंधी गुलाब पाण्याचे तुषार अंगावर घेत माणसानं डोळे मिटून उभं राहावं त्याप्रमाणे ते उभे राहिले. हे मला नाही आवडत. सरळ तुला नाही का म्हणता येत?
मनाला कुठल्या कुठल्या स्मृती सुखवायला लागल्या. या मध्यमवयीन नागरी स्त्रीनं तऱ्हेतऱ्हेची नवीन सुख त्यांना गेल्या 2-3 वर्षात दिली होती. त्यांची झिंग मनावरती चढली. पलीकडून आवाज येतच होता, तिकीट मिळालं, आता तुम्ही सेलिब्रेट करायला हवं. नाही कोण म्हणतोय, सेलिब्रेट करायला मी केव्हाही तयारच असतो, त्यांनी हसून म्हटलं आणि फोन खाली ठेवला. थोड्याच वेळात प्रेमा आमदार निवासात येऊन पोहोचणार होती. तिला घेऊन कोणत्या हॉटेलमध्ये जावं याचा विचार करायला ते लागले. कासगावचं पत्र मात्र त्यांनी जपून आतल्या खिशात ठेवून दिलं. कपडे बदलून पाटील खोलीत प्रेमाची वाट बघत बसून राहिले. मन बैचेन झालं होतं. प्रेमाला भेटायला शरीर उतावीळ झालं होतं. पण आज काय झालं होतं कुणास ठाऊक. मोटेच्या पाण्याचा आवाज कानावरती येत होता. बैलांची घुंगरं वाजतच होती. बायकोचं भरदार घट्ट शरीर डोळ्यापुढे आगंतुकासारखं येऊन जात होतं. थोड्याच वेळात दार टकटकलं. प्रेमा आत आली. रंगवलेले ओठ, कोरलेल्या भुवया, कपाळावरती लाडीकपणाने खेळणाऱ्या केसांच्या बटा. सर्व खोली सेंटच्या उत्तेजित वासानं भरून गेली. कमलपुष्पात भुंगा अडकावा त्याप्रमाणे आमदार पाटील सुखावत गेले. ते उठून उभे राहिले. प्रेमाच्या अगदी निकट गेले. डौलदार गोरे पान शरीर, सुखावल्यामुळे सुंदर घाट आला होता. स्तनांचा उभार मनात भरतो आहे. नितंबाचा ऐसपैसपणा झुलणाऱ्या हत्तीप्रमाणे वाटतो आहे. आलात? काहीतरी बोलायचं म्हणून ते म्हणाले. आलात नव्हे, आले, प्रेमा हसत म्हणाली. मग तिने शरीराला गमतीदार आळोखे पिळोखे दिले. हलक्या आवाजात विचारले, आता कुठे हो जायचं? पाटलांच्या वृत्ती फुलल्या होत्या. लहानपणी गावात एक ब्राह्मण जमीनदार होते. त्यांची मोठी बाग होती. तिथे तऱ्हेतऱ्हेची फुलं होती. त्या बागेत जावं, तिथली फुलं घ्यावी असं त्या वयात फार वाटायचं. पण ते शक्य नव्हतं. हपापलेल्या नजरेनं बागेकडे नुसतं लांबून बघण्याशिवाय दुसरा इलाजच नसायचा. तो हपापलेपणा गोऱ्या पान सुंदर शहरी स्त्रियांकडे बघताना सुद्धा वाटायचा. त्या अप्राप्य आहेत अशी खंत मनाला यायची. पण आता दिवस पालटले होते. आमदारकीची वस्त्रे अंगावर अनपेक्षित रीतीनं चढली होतीत. कासे गावाहून ते मुंबईला आले होते. राजकर्त्यांची निराळी अशी जात असते, तिच्यात त्यांचा समावेश झाला होता. जहागीरदारांच्या बागेचं नाविन्य आता उरलं नव्हतं. राजाच्या दिमाखात आत शिरून तिथली फुलं हुंगण्याची ताकद आता आली होती. प्रेमाकडे बघून त्यांना लहानपणच्या त्या बागेची उगीचच आठवण झाली. त्यांनी तिच्या पाठीवर थोपटल्यासारखे केले व म्हणाले, आज मी फार आनंदात आहे. मला वाटत होतं मुंबई सुटते की काय. ती खुदकन हसली. हाताला धरून तिला लिफ्टकडे नेत ते म्हणाले, अंधेरीच्या त्या नेहमीच्या हॉटेलमध्ये जाऊ, तिथं निवांतपणा खूप मिळेल. हॉटेलच्या पायऱ्या चढून ते नेहमीच्या खोलीत गेले. त्यांनी पंखा लावला. डोळे मिटून ते तिच्याजवळ अगदी स्तब्धपणाने बसून राहिले. मनात अजूनही मोटेचं सौ सौ चाललंच होतं. बऱ्हाणपुरी लुगड्याचा पदर फडफडत होता. तिला जवळ घेत हलक्या आवाजात ते म्हणाले, तुझ्या या सेंटच्या वासानं मी बेभान होतो. केवड्याच्या वासानं नाग वेडा पिसा होतो. तुझ्या अंगाचा वास. त्यांच्या डोळ्यांत पाहत ती म्हणाली, अंगाचा वास म्हणू नका हा. काहीतरी चुकल्यासारखं वाटून ते खजील झाले. मग एकदम त्यांना आठवलं की आपण राज्यकर्ते आहोत. खजील होणं आपल्या कोष्टकात बसत नाही. ही रूपसुंदरी शृंगार चतुरा आपल्या पायाशी लोळण घेते आहे. तिनं तसंच करायला हवं. इंद्राच्या दरबारात स्वस्वरूप रंभा आणि उर्वशी अंग विक्षेप करून नाचत असतात. त्यांचं तेच काम असतं. आमदार पाटलांच्या मनातले विचार प्रेमाला कळत होते किंवा नाही कुणास ठाऊक. ती लाडीकपणानं म्हणाली, आमच्या अंगाचा वास येत नाही, तुमच्या अंगाला मात्र येतो हा. त्यांनी विस्फारित नजरेने तिच्याकडे पाहिले. पण तोच वास मला आवडतो. खेड्यातला रासवट वास तुमच्या शरीराला येतो, कपड्यांना येतो. त्याला मोहून मी तुमच्याकडे येते. त्यांनी तिला एकदम कवेत धरले. सुखाची बाग फुलली. तसे ते किती वेळ होते त्यांचं त्यांनाच भान नव्हतं. पण दिवे लागले. हॉटेलच्या बाहेर मुंबापुरी सहस्त्र नेत्रांनी चमकायला लागली. शृंगाराचा प्याला काठोकाठ पिऊन झाला होता. नशा संपली होती. कानात पुन्हा बैलगाडीची चाकं वाजायला लागली होती. पाटील उठले.
प्रेमाला घेऊन खाली आले. त्यांनी विचारले, तुम्हाला घरापर्यंत सोडतो. सारंगीच्या सुराप्रमाणे ती हसली. वा, म्हणजे अगदी कमालच झाली. माझा नवरा आहे म्हटलं घरी. तेही हसले. टॅक्सीची वाट बघत बाहेर उगाच बोलत उभे राहिले. तिचं चाललंच होतं. महिला मंडळाच्या इमारतीसाठी प्रयत्न करायचा होता. कुठले तरी कॉन्ट्रॅक्ट तिच्या नवऱ्याला मिळवून देणं हे त्यांच्या हातात होतं. मॉन्टेसरी शाळेच्या वार्षिक समारंभात त्यांनी अध्यक्षपद घ्यायला हवंच होतं. ती टॅक्सी करून निघून गेली. आमदार पाटलांनी दुसरी टॅक्सी करून बाजारचा रस्ता धरला. प्रेमाच्या सहवासात शरीराला सुखद मरगळ आली होती, पण मन घरचा विचार करीत होतं. कासेगाव. देवडीवरती बसलेले भरदार रंगाचे वडील, टोप पदर लुगडं नेसलेली शालीन पार्वती. त्या रात्रभर मनात द्वंद्व चाललं होतं. बालपणात लग्न झालं होतं, परंतु संभोगाचे असे विविध रुचकर प्रकार पार्वतीनं कधी दाखवले नव्हते. एकच एक सरधोपट शृंगार तिला अवगत होता. प्रेमा त्या प्रकारात सर्वतः पारंगत होती. शृंगाराचं जणू नवीन दालन प्रेमाच्या सहवासात उलगडलं होतं. चुंबन देण्या घेण्याच्या विविध तऱ्हा तिनं शिकवल्या होत्या. मुंबईचा हा सहवासच रंगीबिरंगी होता. कासेगावला असताना खाद्यपदार्थांच्या पुरणपोळीसारख्या परंपरागत पदार्थाशिवाय दुसरं काही माहीत नव्हतं. मुंबईत रसनेची तृप्ती देखील तऱ्हेतऱ्हेनं होत होती. दुसऱ्या दिवशी कासेगावला जायचं होतं. आदल्या दिवशी प्रेमाच्या सहवासानं मन तृप्त झालं होतं. आमदार पाटील स्वतःच्या मनाचं संशोधन करीत होते. आपल्याला पार्वतीबद्दल प्रेम आहे का? घराबद्दल ओढ का? प्रेमानं आपला पूर्णतया कब्जा घेतला आहे का? ते ट्रंक भरत होते, पण डोक्यात प्रश्नचिन्हे निर्माण झाली होती. समजा उद्या प्रेमाबरोबरच मुंबईच्या फ्लॅटमध्ये राहायला मिळालं, तिला मुलं झालीत, तर आपण त्या संसारात रमून जाऊ का? कासेगावच्या गावंड्या संसाराची आपणास अगदीच विस्मृती होईल का? ट्रंक भरून झाली. बैलांचे मणी, मुलांची चिटं, पार्वतीचं लुगडं सगळं आतमध्ये टाकलं. आमदार खिडकीजवळ येऊन उभे राहिले. कॅप्स्टन सिगारेटचं पाकिट त्यांनी बाहेर काढलं आणि एक शिलगावली. धूर सोडीत ते स्वस्त उभे राहिले. पूर्वी गावी असताना ते विड्या ओढीत, हातावरती तंबाखू मळून त्याची फक्की मारीत. मुंबईला आल्यावर प्रेमाच्या सहवासामध्ये कॅप्स्टन सिगरेट आली. त्यांनी हातातली जळती सिगरेट वर केली. तिच्या लाल तोंडाकडे बघून ते हसले. कॅप्स्टन सिगरेटमुळे पान तंबाखूची सवय सुटली नाही. विडी तशीच राहिली. त्यांना पुन्हा हसू आलं. प्रथम वाटलं मन दुभंगलेलं आहे, आपण फसवणूक करतो आहोत. पण मग कळलं की प्रेमामुळे पार्वतीचं महात्म्य संपलेलं नाही, मनात तिला स्थान आहेच की. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते कासेगावला पोहोचले. स्टेशनवरती उतरून बैलगाडीत बसल्यापासून त्यांचं मन फुलून आलं. जिकडे तिकडे छान पाऊस झाला होता. पिकं तरारण्यास सुरुवात झाली होती. गावच्या वेशीजवळ पोहोचल्यापासून लोकांनी त्यांची मिरवणूक काढण्याचंच फक्त बाकी ठेवलं होतं. वाड्याचा चौक माणसांनी गच्च भरला होता. उमऱ्याच्या आत शिरताना पार्वतीनं पायावरती पाणी घातलं होतं आणि तुकडा ओवाळून टाकला होता. तिनं तेव्हा मान वर करून देखील बघितलं नव्हतं. परंतु 4 बाळंतपण झालेल्या आणि 10 वर्ष संसार केलेल्या त्या स्त्रीची माया नुसत्या दर्शनानं मोहरून आलेली आहे हे त्यांना कळलं होतं. रात्री वाड्याच्या चौकात बराच वेळ गप्पा चालल्या. निवडणुकीचे बेत आखले गेले. प्रतिस्पर्धी मातब्बर होता. पाटील घराण्यातलाच होता. त्याच्यावर मात करून विजय खेचून आणणं जरुरीचं होतं. घरात एखादं लग्न निघावं त्याप्रमाणे नातेवाईक गोळा झाले होते. डावपेच कसे करावेत, फोडाफोडी काय करावी याचा विचार चालला होता. रात्री बराच वेळ हेच मनसुबे चालले. आमदार उत्तररात्री झोपायला गेले तेव्हा पार्वती जागी होती. ते गेल्यावर ती उभी राहिली. पलंगावरती तक्क्याला टेकून ते बसले. खाली जमिनीवरती बसून तिनं पाय चुरण्यास सुरुवात केली. शेतीतल्या, गावातल्या मुलाबाळांच्या, सासू सासऱ्यांच्या छोट्या छोट्या अर्थहीन गोष्टी ती त्यांना हलक्या आवाजानं, चवीनं, मर्यादशीलपणानं सांगत राहिली. लोडाला टेकून बसल्या बसल्या बायकोचं बोलणं पाटील ऐकत होते. त्यांना भास होत होता की
की आपण हितले राजे आहोत, हितलं राज्य व्यवस्थित चालूच आहे. दिवा मालवला पार्वती जवळ येऊन झोपली. तिच्या अंगाला खेडेगवऱ्याचा धुराचा वास येत होता. त्या वासामुळे त्यांचं मन सुखावलं. तिचं शरीर स्वाधीन झालं. नेहमीचे सुख त्यांनी भरपूर घेतलं. पार्वती खालच्या घोंगडीवर जाऊन झोपली. आमदारांनी डोळे मिटले पण झोपच येईना. हे त्यांचं राज्य होतं. त्याची काही चिंता नव्हती. ते पिढ्यानपिढ्या तसंच चालणार होतं. आमदारकीमुळं मुंबईचं राज्य हस्तगत झालं होतं. या राज्याला ते पूरक होतं. पार्वती दूर झाल्यावर त्यांना एकदम प्रेमाची आठवण झाली. पार्वती आहेच, पण प्रेमाही हवीच. प्रेमात जिंकण्याचा आनंद आहे. बरोबरीच्या नात्यानं शृंगार लुटण्याची मज्जा आहे. उपभोगाचे नानाविध प्रकार आहेत. मनात एकदम वीज चमकून गेली. आपण आमदार झालोच नसतो तर विशेष काही घडलं नसतं. आपण सुखी राहिलो असतो. मोठेचा आवाज कानातून कधी गेलाच नसता. पण एकदा इंद्रनगरीत जाऊन आलो. पुन्हा तिथे जायला मिळालंच नाही तर. बाप रे! आमदार पाटलांचे सर्व शरीर थरथरले. पार्वती खाली घोंगड्यावर पडली होती. तिच्याकडे बघून त्यांना कसं तरीच वाटलं. सर्व जन्म हितच घालवण्याची कल्पना त्यांना असह्य वाटली. त्यांनी डोळे मिटून घेतले. पण मन तांडव नृत्य करतच होतं. 4-6 दिवसांतच ते परत मुंबईला पोहोचले. विधानसभेतलं सर्व चैतन्यच आता संपलं होतं. निवडणुकीचे नगारे वाजायला सुरुवात झाली होती. जो तो स्वतःच्या उद्योगात होता. दुसरीकडे लक्ष द्यायला कुणाला फुरसतच नव्हती. पाटलांनी 2-3दा प्रेमाला फोन केला. एकदाच ती आली. विशेष बोलण्याइतकी फुरसतच तिला नव्हती. जुजबी बोलून ती निघून गेली. मनाला अनेक शंकांनी दंश केला. ती अशी का वागली? खरंच गडबडीत होती का आपल्याला तिनं तसं दाखवलं? आपलं महत्त्व संपलं काय? विरुद्ध उमेदवार जोरात आहे, त्याच्या यशाचा संभव जास्त आहे असं कुठे कुठे बोललं जात होतं. ते खरं होतं का? आपल्याविषयीची अनास्था त्यामुळेच असेल का? परवा मुख्यमंत्रीही नीट बोलले नाहीत. संभाजीरावांनी खूप प्रयत्न करण्याविषयी निक्षून बजावलं. याचं कारण काय? त्यांचं मन आतल्यात धास्तावलं. आता मुंबईत थांबण्यात काही अर्थ नव्हता. निवडणूक 1.5 महिन्यावरतीच आली होती. त्यांनी प्रेमाला फोनवर बोलावलं. तिच्या हसण्यात, कमावलेल्या मार्दवात काहीच कमी नव्हतं. पण कुठेतरी काहीतरी चुकत होतं. मन धास्तावलं होतं. पण जिद्दीला पेटल्यासारखं करून त्यांनी प्रेमाला सांगितलं, मी कासेगावला जात आहे. निकाल लागल्यावरती भेटूच. पलीकडून थट्टेने बोलल्यासारखा आवाज आला, तुम्हाला जय मिळाल्यावरती भेटू. पुढचा महिना प्रचाराच्या धामधुमीत गेला. मोर्चे, सभा आणि भाषणं, हस्तपत्रकं, पेपरमधल्या जाहिराती, भिंतीवर लटकणारे मोठमोठाले बोर्ड. घरात तर कुणाला दुसरं काही सुचतच नव्हतं. इतर सारे व्यवहार बंद होते. जो तो निवडणुकीच्या कामाला जुंपला होता. पाटील आमदार झाल्यापासून घराला शोभा आली होती. ती टिकवायला हवी होती. हळूहळू दिवस सरत गेले. मुख्यमंत्री जातीनं प्रचाराला आले. स्वयंसेवकांचं मोठं दल उभारलं होतं. सगळं ठीक आहे असं वाटत होतं. प्रथम विरोधी उमेदवाराच्या ताकदीची कल्पना आली नाही. तो तरुण होता. राजकारणात अनभिज्ञ होता. त्याचं काहीच तेज पडणार नाही असं वाटत होतं. पण जसजसे दिवस गेले तसतसे त्याच्या बाजूनं प्रचाराला भरती आली. मोक्याच्या जागा त्यांना आवडल्या आहेत अशा बातम्या आल्या. मतदानाच्या 2-4 दिवस अगोदर फारच कहर झाला. धक्का देणारी बातमी जिकडे तिकडे पसरली. आमदार पाटलांचं घरानं जेवढं समजलं जातं तेवढं 96 कुळी नाही असा विरोधी पक्षानं प्रचार चालविला. पाटील घराण्यात कडू रक्त आहे, त्यामुळे त्यांना मत देणं खानदानी मराठ्यांच्या दृष्टीनं योग्य होणार नाही असं सांगितलं गेलं. ती बातमी ऐकल्यावर घरात एकच गोंधळ उडाला. सगळ्या पिढ्या तपासल्या गेल्या. 50-100 वर्षांपूर्वीची एक थोडीशी भानगड घराण्यात होती. पण इतके दिवस कुणाला माहिती नव्हती. आता ती बाहेर फुटली होती. प्रतिष्ठेला धक्का लागला होता. निवडणुकीत काय होईल याची काळजी लागली होती. त्या दृष्ट बातमीचा आमदार पाटलांनी शक्य तितका प्रतिकार केला. गावोगाव लोक पाठवले. सगळे नातेवाईक एकत्र जमवले.
पार छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत वंशावळीची दोरी खेचली गेली. पण पण उपयोग झालाच नाही. लोक कुजबुजतच राहिले. तोंडावरती कुणी बोलत नव्हतं, पण आतून विष पसरत चाललं होतं. दर्या खवळला होता. बोट डगमगत होती. सारं अस्तित्वच धोक्यात आलं होतं. मतदानाचे दिवशी जीपमधून आमदार पाटील प्रत्येक केंद्रावरती जात होते. लोकांनी लवून केलेल्या मुजऱ्यांचा स्वीकार करीत होते. लक्षणं बरी दिसत होती, पण मन आतल्या आत धास्तावलं होतं. लोक समोर उभे राहून नम्रतेनं बोलत होते. ही नम्रता खरी का? हा मुजरा मनापासूनच आहे का? समजा घरानं कडू असलं तरी लोकांनी मत का देऊ नये? मनात विचार भिरभिरतच राहिले. मतदान संपले. पाटील घरी आले. 2 महिन्यांच्या प्रचाराचा शीन त्यांच्या गात्रांना एकदम जाणवला. कार्यकर्ते यशाची खात्री देत होते, पण मन सैरभैर झालं होतं. खोलीतल्या पलंगावरती तक्क्याला टेकून ते बसले होते. समोर पार्वती उभी होती. ढळढळीत कुंकू लावलेली, कोपरापर्यंत चोळी असलेली, खाली मान घातलेली पार्वती दासीप्रमाणे उभी होती. मनात निवडणुकीचे विचार चालले होते. 2-2.5 महिने त्या गावंड्या गावात राहणं झालं होतं. बसल्या बसल्या त्यांच्या समोर एकदम हजारो दिवे लागले. रस्त्यातून पळणाऱ्या मोटारींच्या पलटणी दिसल्या. 5-5, 7-7 मजली आलिशान इमारती त्यांच्याकडे बघून डोळे मिचकवायला लागल्या आणि प्रेमाची आठवण झाली. तिच्या मऊ मऊ शरीराचा स्पर्श गात्रांना जाणवला. खट्याळ हास्य त्यांनी ऐकलं. सेंटच्या वासानं चित्तवृत्ती रंगल्या. त्यांनी जागे होऊन समोर पाहिलं. पार्वती उभी होती. मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात तिचं सोज्वळ रूप छान दिसत होतं. अंगाला येणारा गोवरीचा वास उत्तेजित करीत होता. मन अगदीच भ्रमलं होतं. पुढचे 2-3 दिवस बेभान अवस्थेत गेले. वावड्या उठत होत्या. तर्क चालले होते. मन घाबरलं होतं. मोजणीचा दिवस उगवला. देवाला नमस्कार करून पाटील तिकडे गेले. काय होणार हेच कळत नव्हतं. डोळ्यासमोर सचिवालयाची इमारत दिसत होती. मन अगदीच चळलं होतं. दिवस कलायला लागला. हळूहळू यशाचा गाडा चिखलात रुतला. लंबक दुसऱ्या बाजूला सरकला. पायाखालची वाळू सरकली. आणखी 1 तास जळाला. बाहेर शहरांची गर्दी उडाली. लाऊडस्पीकरवरून कुणीतरी मोठमोठ्यानं बोलत होतं. मिरवणूक निघाली होती. विरोधी उमेदवाराचा जय जयकार चालला होता. वेड्यासारखं त्यांनी खिडकीतून बाहेरच्या बाजूला बघितलं. कुणीतरी माणूस येणाऱ्या जाणाऱ्याला गुलाल लावत होता. मिठाई वाटली जात होती. लांब कुठेतरी ताशे तगारे वाजवले जात होते. ते ऐकू येत होतं. पाटलांच्या डोळ्यांपुढे अंधाराचा समुद्र उसळला. प्रलय सुरू झाला होता. मुंबईच्या आलिशान इमारती, कोऱ्या करकरीत मोटार गाड्या, विधानसभागृह सारं वादळात सापडलं होतं. मुंबापुरीच बुडून चालली होती. त्यांच्या डोळ्यापुढे असंख्य दिवे चमकत होते. बुडत असलेल्या मुंबापुरीचा चेहरा त्यांना प्रेमासारखा दिसत होता. रंगवलेले ओठ, कोरलेल्या भुवया, लाडीक बोलणं, शृंगाराचे विविध प्रकार, सगळंच वादळात सापडलं होतं. कुणीतरी त्यांना हलवलं. वेड्यासारखं त्यांनी वर पाहिलं. फेटा घातलेले म्हातारे वडील पाठीवरती हात फिरवत होते. भास झाला की कासेगावनंच वडिलांचं रूप घेतलं आहे. खाली मान घालून मागच्या दारानं अंधारातून ते घरी आले. लांब दूरवर गॅसच्या बत्त्या दिसत होत्या. जय जयकाराचे आवाज ऐकू येत होते. खालच्या चौकात न थांबता ते एकदम माडीवर गेले. त्यांना विश्रांतीची फार जरुरी होती. पार्वती आली आणि जवळ बसून पाय चेपायला लागली. त्यांना भास झाला ही मोठी लढाई हरलेली आहे, पण गावची पाटीलकी अजून शाबूत आहे. पार्वती म्हणत होती, इतकं मनाला लावून घेऊ नये. आपण इतके दिवस कार्य केलं, आता दुसऱ्यांना करू द्यावं. निवांत घरी तरी राहता येईल. मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात पार्वतीला ते न्याहाळत होते. मन आतल्यात रडत होतं. आता घरीच राहावं. त्यांना त्या अशिक्षित स्त्रीची कीव आली. तिनं बाहेरचं जग बघितलं नव्हतं. ती सुखी होती. पाटलांच्या मनापुढे मात्र दिवे लागले होते. लाडीक हास्य करीत प्रेमा समोर उभी होती. प्रेमा मुंबापुरीत होती. दुसरा इंद्र गादीवर झाला होता. रंभा उर्वशी आता त्याच्या पुढे नाचणार होत्या. वाऱ्यामुळे दिवटी विझली. भयानक काळोख आमदार पाटलांच्या भोवती पसरला.
लांबून ताशाचे आवाज मात्र ऐकू येतच होते.